तुम्ही तुमच्या मुलासाठी चांगली स्कूल शोधताय। तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता, कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही। येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे। या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे। तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे। त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही। मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत। तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे। आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय। तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काळजाला चटका लावणारी घटना। रुई बंधाऱ्यावर बुडालेला 17 वर्षीय तरुण अखेर मृतावस्थेत सापडला। इचलकरंजी परिसरातील रुई बंधारा येथे पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय। काल दुपारी पाण्यात बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला। मिळालेल्या माहितीनुसार तौहीद हनीफ पठाण, वय 17, राहणार रेणुकानगर, यड्राव फाटा, इचलकरंजी, हा आपल्या मित्रांसह सोमवारी दुपारी रुई बंधारा येथे पोहण्यासाठी गेला होता। त्यावेळी पाण्यात उडी मारल्यानंतर मी पुढे मोहरीच्या दिशेने पोहून येतो असे सांगून तो पुढे गेला। मात्र काही वेळानंतर तो परत वर आला नसल्याचे लक्षात आले। घटनेची माहिती मिळताच रुई इंगळी गावचे पोलीस पाटील नितीश तराळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले। तसेच त्यांनी पाटबंधारे विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परवानगी घेत रुई येथील बंधाऱ्यावर बर्गे लावून पाण्याचा प्रवाह कमी करण्याची कार्यवाही केली। रुई बंधाऱ्याजवळ पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे अशा घटनांमध्ये मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत दत्तवाड, नरसिंहवाडी या परिसरात वाहून जाण्याची शक्यता असते। मात्र पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आल्याने संबंधित तरुणाचा मृतदेह बंधाऱ्याजवळच आढळून आला। त्यामुळे मृतदेह लवकर सापडून नातेवाईकांच्या ताब्यात देणे शक्य झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी हुपरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। रुई व इंगळी येथील पोलीस पाटील तसेच हुपरी व हातकणंगले पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व तरुणांना आवाहन करण्यात आले आहे की पोहण्यासाठी गेल्यावर कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये, नदीमध्ये पोहण्यासाठी जाणे टाळावे। रुई बंधारा सध्या धोकादायक स्थितीत असून पाण्याचा प्रवाह व खोलीचा अंदाज येत नाही। तसेच आपली घरी कोणी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत।